रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे देवाची या द्वारी भाग 2 मध्ये। आजचा प्रवास आहे आपला श्री क्षेत्र गाणगापूर येथे। गाणगापूर हे सोलापूर पासून 112 किलोमीटर वरती असणारे हे तीर्थक्षेत्र आहे। आपल्या सोबत ह्या चिमुकल्या देखील आहेत, बघा काय आनंद घेतात। असं करत करत आपण पोहोचलो भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर। असे मानले जाते ह्या संगमावर जो स्नान करेल त्याला विशेष असे महत्व आहे, कारण इथे ज्यांनी स्नान केले त्यांची पापांपासून मुक्ती होते व त्यांना मानसिक शांती देखील लाभते। इथे मुख्य म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी प्रदीर्घ काळ असे सुमारे 23 वर्षे ते वास्तव्य केले आहे आणि इथे त्यांनी अनेक चमत्कार करून आपल्या भक्तांना कल्याण केले आहे। आम्ही देखील आज आमच्या यात्रेत ह्या तीर्थक्षेत्रामध्ये भगवंताचे दर्शन घेण्यासाठी लाईनीत उभा राहिलो। आज प्रचंड लाईन होती, पण आम्ही ठाम निर्णय घेतलेला की आज दर्शन घेऊनच जावं। आणि इथे दुसरी गोष्ट म्हणजे वैशिष्ट्याची, गाणगापूरच्या मुख्य मंदिरात श्री नरसिंह सरस्वती महाराज निर्गुण पादुका आहेत। जेव्हा महाराज श्री शैल्य येथे निजनंदाला अवतार समाप्तीसाठी गेले तेव्हा त्यांनी भक्तांसाठी आपल्या निर्गुण पादुका गाणगापुरात ठेवल्या। या पादुकांचे दर्शन हे प्रत्यक्ष दत्त महाराजांचे दर्शन मानले जाते। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा। श्री स्वामी समर्थ।